आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या निश्चितीसाठी आणि सोडत काढून निश्चितीसाठी आज या ठिकाणी आपण ही सभा बोलवलेली आहे आणि त्या सभेसाठी ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री सौरभराव सर हजर आहेत। त्याचबरोबर माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रोडे सर हजर आहेत। या ठिकाणी महानगरपालिकेचे संबंधित डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित आहेत। गोदेपुरे साहेब मुख्यालय उपायुक्त ते देखील हजर आहेत आणि सर्व जागृत नागरिक या ठिकाणी या सोडत कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। पत्रकार मित्र उपस्थित झालेले आहेत। सर्वांचं मी या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या प्रोसेसला आम्ही सुरुवात करत आहोत। या ठिकाणी आपण आज ही ज्याप्रमाणे निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे ही सभा आपली सुरू होत आहे। या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी सर्वांचं स्वागत करून पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात करू। यामध्ये बघा, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लगतच्या अर्थात सन 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या आहे 18,41,488। यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 1,26,003। अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या आहे ती आहे 42,698। आपण प्रभाग रचना मागील कालावधीमध्ये केली, प्रारूप प्रभाग रचना आपण प्रसिद्ध केली। प्रसिद्धीनंतर हरकती सूचना आल्या, त्याच्यावर आपण सुनावणी घेतली आणि त्याचा जो रिपोर्ट आयोगाला सबमिट झाला त्या आधारे आयोगाने प्रभाग रचना आणि म्हणजे प्रभागांची संख्या 33 आणि नगरसेवकांची संख्या 131 ही आयोगाने मान्य केलेली आहे। ती प्रक्रिया पूर्णतः पार पडलेली आहे। त्यामुळे निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या 131 आलेली आहे। आता अनुसूचित जातीकरिता राखून ठेवावयाच्या एकूण जागा, तर त्यासाठी आयोगाने सूत्र निश्चित करून दिलेलं आहे। ते सूत्र आपण त्या ठिकाणी बघू शकतो। अनुसूचित जातीची लोकसंख्या भागिले ठाणे महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या गुणिले ठाणे महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या। तर त्याप्रमाणे आपण जर खाली बघितलं तर 1,26,003 भागिले 18,41,488 गुणिले 131 याचं उत्तर येतं 8.96 आणि हा 8.96 जो आहे हा कन्वर्ट होतो 9 मध्ये। म्हणजे अनुसूचित जाती करता या 131 नगरसेवकांपैकी 9 जागा राखीव असणार आहेत। नेक्स्ट, त्यानंतर आपण आता अनुसूचित जमातीकडे येऊ। अनुसूचित जमाती करता राखून ठेवायच्या जागा, त्यासाठी सूत्र तेच आहे। अनुसूचित जमातीची लोकसंख्या भागिले ठाणे महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या गुणिले ठाणे महानगरपालिकेचे एकूण सदस्य संख्या। तर खाली आकड्यांमध्ये बघू आपण 42,698 भागिले 18,41,488 गुणिले 131 याचं उत्तर येतं 3.3 तर यामध्ये वरचे जे 3 जे आहेत 03 म्हणजे 0.03, तर याचं सूत्र याच्या बाबतीत आयोगाच्या सूचना अशा आहेत की 0.50 आणि अबव 0.50 अँड अबव असेल तर त्याचा पुढचा अंक कन्वर्ट होईल आणि 0.49 पर्यंत जर असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही। त्यामुळे या ठिकाणी अनुसूचित जमाती करता राखून ठेवायची जी संख्या आहे ती 3 झालेली आहे। त्याच्यानंतर आता 7 नंबरची रो बघा, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता राखून ठेवावयाच्या एकूण जागा। तर त्याचं सूत्र असं आहे की जितके आपले नगरसेवक असतील एकूण लोकसंख्या एकूण नगरसेवकांची संख्या एकूण सदस्य संख्या त्याच्या 27% जागा ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत। तर मग बघा सूत्र काय आहे, ठाणे महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले 27 भागिले 100। तर 27% लोकसंख्या कॅल्क्युलेट करताना आपलं उत्तर आलेलं आहे 35.37। आता याच्यामध्ये 37 हा 0.50 पेक्षा कमी असल्यामुळे आपण 35 हा अंक घेतलेला आहे। तर ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 131 सदस्यांपैकी 35 सदस्य हे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील असणार आहेत। इथपर्यंत कोणाला काही शंका असण्याचं काही कारण नाही, आपण पुढे जायला हरकत नाही ना। हां, नेक्स्ट, आता
आपण स्त्रियांच्या आरक्षणाकडे वळणार आहोत. स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या एकूण जागा, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 50% जागा, 50% जागा ह्या स्त्रियांसाठी राखीव असतात. आता आपण 131च्या 50% म्हणजे 131/2 केलं तर त्याचं उत्तर येतं 65.50. 65.50 असल्यामुळे 0.50 असल्यामुळे पुढचा अंक आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर 131 पैकी 66 जागा ह्या स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. आता स्त्रियांचं जे आरक्षण आहे, त्यामध्ये आपल्याला आता आपण जे 3 प्रवर्ग आधी ठरवले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, तर आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक करत जाणार. अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी एकूण अनुसूचित जातीच्या सदस्यांची संख्या भागिले 2, त्याच्यापैकी 50% करायचे. तर आपले अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या जागा आहेत 9, त्याला भागिले 2 केलं त्याचं उत्तर येतं 4.50. याचा अर्थ पुढचा अंक आपल्याला घ्यावा लागेल, त्या झाल्या 5. म्हणजे अनुसूचित जातीच्या 9 जागांपैकी 5 जागा ह्या स्त्रियांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यानंतर आपण अनुसूचित जमातीचा बघणार आहोत. अनुसूचित जमातीसाठी आपण 3 जागा निश्चित केलेल्या आहेत, त्याच्या 50%, याचा अर्थ 3/2 = 1.50. 1.50 आल्यामुळे पुढचा अंक आपण कन्वर्ट करणार. त्यामुळे अनुसूचित जातीच्या 3 जागांपैकी 2 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतील. इथपर्यंत क्लिअर आहे ना? हा, आता पुढे जाऊ. आता नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या देखील जागा ज्या आहेत 35 आहेत, आणि त्यापैकी निम्म्या जागा आपल्याला स्त्रियांसाठी, महिलांसाठी राखीव करायच्या आहेत. 35/2 त्याचं उत्तर आलं 17.5, 17.50. 17.50 हा कन्वर्ट झाला 18 मध्ये, म्हणजेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 35 जागांपैकी 18 जागा ह्या महिलांसाठी अर्थात स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. आता आपण सर्वसाधारण स्त्रियांसाठी उपलब्ध होणाऱ्या उर्वरित जागा ते आपण बघणार आहोत. तर बघा, त्याचं सूत्र दिलेलं आहे आयोगाने. अनुक्रमांक 8अ, कळेल तुम्हाला. अनुक्रमांक 8अ. 8अ म्हणजे काय? 8अ काय सांगतो? महिलांसाठी एकूण किती जागा राखीव असतील. 8अ काय म्हणतो? आपण मागे पण जाऊ शकतो बघायचं असेल तर. बॅक हा बघा, तो वर 8 आहे बघा, एकदम वरचा. स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या एकूण जागा त्या आहेत 66. परत नेक्स्ट. तर या 66 वजा पुढे बघू आपण, तिथं वजाचं चिन्ह आहे आणि एक मोठा कंस दिलेला आहे. त्या कंसामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? 5 + 2 + 18. या 5 कोण आहेत? अनुसूचित जातीच्या स्त्रिया. 2 कोण आहेत? अनुसूचित जमातीच्या स्त्रिया. आणि 18 कोण आहेत? नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रिया. तर यांची बेरीज होते 18 × 2 = 20 आणि 5 = 25. मग 66 - 25 केलं, आलं काय उत्तर? 41. आता ह्या 41 ज्या स्त्रिया आहेत या सर्वसाधारण कॅटेगरी मधल्या असणार, सर्वसाधारण महिला कॅटेगरी मधल्या या स्त्रिया असणार आहेत. इथपर्यंत कोणाला काही शंका? हा, हो नाही म्हणा, म्हणजे आपल्याला लगेच मुद्दा क्लिअर करता येईल. पुढे जाऊन मग मागे येणं जरा कठीण होईल. आता इथपर्यंत आलंय. खाली बघू आपण 9 नंबरचा मुद्दा बघा. अराखीव, ज्याला आपण खुला म्हणतो, खुला किंवा ओपन. ओपन याचा अर्थ त्यामध्ये स्त्री, पुरुष, ट्रान्सजेंडर कोणी उभा राहू शकतो. SC ST OBC काय कोणत्याही जाती धर्माचा असेल तो ती व्यक्ती उभा राहू शकते. असे जे प्रभाग आहेत त्याला आपण अराखीव म्हणतो. कोणासाठी राखीव नाहीत, कोणी या ठिकाणी कॉम्पीट करू शकतो. तर त्याचं सूत्र आहे बघा, त्यांचं जे सूत्र आहे ते आहे अनुक्रमांक 4 वजा. आता अनुक्रमांक 4 वर दिसतोय आपल्याला 41. येतंय ना लक्षात? अनुक्रमांक 4 आपल्याला 41 वर दिसतोय. अनुक्रमांक 4 वजा मोठा कंस आहे बघा, अनुक्रमांक 5 अधिक अनुक्रमांक 6 अधिक अनुक्रमांक 7 अधिक अनुक्रमांक 8b4. तर आपण त्याचे देखील उत्तर या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सूत्र आहे अनुक्रमांक 4
तो वरचा 4 अनुक्रमांक 4 म्हणजे एकूण सदस्य संख्या वजा 9 आहे अनुसूचित जातीची संख्या, 3 आहे अनुसूचित जमातीची संख्या, 35 आहे नागरिकांच्या प्रवर्गाची संख्या आणि 41 जी आहे ती आहे सर्वसाधारण स्त्रियांसाठी उपलब्ध होणारी संख्या. तर ह्या सगळ्या वजा जाता म्हणजे यांची बेरीज येते 41 अधिक 35 अधिक 3 अधिक 9 यांची बेरीज येते 88. 131 वजा 88 केल्यानंतर उत्तर येतं 43. 43 जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे खुला म्हणून ओपन म्हणून उपलब्ध असणार आहेत. इथपर्यंत झालं क्लिअर? कोणाला काही शंका असेल तर आता विचारा. आता आपण सोडतीकडे वळणार आहोत, सोडत कामकाज आपण करणार आहोत. नेक्स्ट, आता आपण कोणाला मनात शंका असेल की अनुसूचित जातीच्या ज्या 9 जागा आहेत त्या आपण कशा ठरवल्या, तर त्याचं सूत्रच दिलेलं आहे आयोगाने की अनुसूचित जातीची त्या प्रभागामध्ये असलेली लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येची असलेली टक्केवारी, नुसती संख्या नाही हा, टक्केवारी. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची त्या प्रभागातली जी टक्केवारी आहे तिचा उतरता क्रम लावायचा आणि त्या उतरत्या क्रमानुसार आपल्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या पहिल्या जागा त्या ठिकाणी, आपल्या जागा आहेत 9 त्याच्यामुळे आपण पहिल्या 9 जागा त्या ठिकाणी उतरत्या क्रमाने 9 जागा फिक्स केलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कळेल बघा, वार्ड क्रमांक 6, वार्ड क्रमांक 7, 22, 3, 15, 24, 28, 16 आणि 9 हे 9 प्रभाग जे आहेत त्या उतरत्या क्रमाने वरच्या लेवलला असल्यामुळे ह्या 9 जागा ज्या आहेत 9 जे प्रभाग आहेत या 9 प्रभागामध्ये एक एक जागा जी आहे ती अनुसूचित जाती करता राखीव झालेली आहे. आता ऍक्च्युअल आपण प्रभागांकडे वळलेलो आहोत. ज्यांना कोणाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे या स्लाइडचा फोटो काढायचा आहे तरी चालेल. आता ऍक्च्युअल आपण लिहून घेण्याच्या कार्यक्रमाकडे वळलेलो आहोत. या 9 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत. नेक्स्ट, आता हे आपण जे उतरता क्रम आहे तो पूर्ण 33 वार्डापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे पूर्ण दाखवलेला आहे. पुढे जायला हरकत नाही, बोला. हा, नेक्स्ट, आता आपण अनुसूचित जमातीकडे आलो. अनुसूचित जमातीच्या संदर्भात पण तोच मुद्दा आहे. त्या पर्टिक्युलर वार्डातली प्रभागातली अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी जी आहे तिचा उतरता क्रम आपण लावलेला आहे आणि त्या उतरत्या क्रमानुसार म्हणजे टक्केवारीच्या उतरता क्रमानुसार आपल्याला 3 जागा फिक्स करायच्या आहेत. तर ते पहिले 3 प्रभाग आपण घेतलेले आहेत. वार्ड क्रमांक आहे 5, 1 आणि 2. वार्ड क्रमांक 5, 1, 2 हे या वार्डातल्या 4 जागांपैकी एक जागा जी आहे ती अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेली आहे. इथपर्यंत आलं लक्षात? आता पुढे, आता आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाकडे वळायचं आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी किती जागा आहेत आपल्या? कोणी सांगू शकेल? 35. आणि आपले प्रभाग किती आहेत? 33. मग आपण प्रत्येक प्रभागामध्ये एक एक नामाप्रची जागा देऊन टाकली. मग आपल्याला किती प्रभाग कमी पडले? 2. आता ते जे 2 प्रभाग आहेत ते 2 प्रभाग आपल्याला सोडतीद्वारे निवडायचे आहेत. आता ते 2 प्रभाग कोणते, कशातून काढायचे आहेत? बघा, आपल्याला नामप्रच्या जागा एक एक देऊन झाल्यानंतर अनुसूचित जमाती आणि नामप्र, इकडे बघा, अनुसूचित जमाती नामप्र, अनुसूचित जाती नामप्र, अशा 2-2 जागा ज्या प्रभागामध्ये जाऊन पडलेल्या आहेत ते वगळून जिथे फक्त एकच नामप्रची आपण जागा दिलेली आहे, एकच दिलेला आहे, ते वार्ड फक्त आपल्याला घेता येतील. असे वार्ड मिळतील 20. आता 20 मध्ये एक 29 नंबरचा जो आपला वार्ड आहे त्यामध्ये फक्त 3 जागा आहेत. त्या 3 जागा असल्यामुळे तो याच्यातून वगळलेला आहे. आणि आपण अनुसूचित जातीचे 9, अनुसूचित जमातीचे 3, 9 3 12 आणि तो एक कोणता 29 ज्याच्यामध्ये 3च जागा आहेत. असे 13 वगळल्यानंतर किती शिल्लक राहिले? बोलत जा थोडं, म्हणजे मला
20 20 20 जागा ज्या आहेत या 20 मधून आपण आता नामप्रच्या 2 जागा निवडणार आहोत. म्हणजे एका 2 प्रभागांमध्ये नामप्रच्या जागा कुठे जातील तर त्या आता आपण काढणार आहोत. ती प्रक्रिया आता सुरू करावी. सगळ्यांनी आता काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघायचं आहे या ठिकाणी. आणि कुठल्याही पॉइंटला शंका असेल तर त्याच पॉइंटला विचारा. हा, आता आपण सुरुवातीला एससीच्या ज्या महिला आहेत, एससीच्या 5 महिला आपल्याला काढायच्या आहेत. ती सोडत आधी घेणार. सोडतीसाठी आपण लहान मुली आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतल्या बोलवलेल्या आहेत. शाळा क्रमांक 7 टेंबी नाका या शाळेतील 2 मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं नाव आहे अंशिका प्रजापती, एका मुलीचं नाव आहे. इयत्ता 8वी मधल्या या मुली आहेत. आणि दुसरीचं नाव आहे पिहू गौड. या दोन्ही मुली 8वी इयत्ता 8वी मध्ये शिकतात. आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 टेंबी नाका येथील त्या मुली आहेत. तर आपण सुरुवातीला घेणार आहोत अनुसूचित जाती स्त्रियांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत. तर आपल्या 9 पैकी 5 जागा आपल्याला त्यासाठी आरक्षित करायच्या आहेत. एक एक चिठ्ठी जी आहे, आपला वार्ड क्रमांक 3 जो आहे 3 अनुसूचित जातीसाठी आहे. ती 3 ची चिठ्ठी समोर आहे. ती 3 ची चिठ्ठी करा रोल. आता ती रोल करा पटकन. पुढचा वार्ड आहे वार्ड क्रमांक 6. वार्ड क्रमांक 6 ची जागा 6 ची चिठ्ठी आहे अनुसूचित जाती श्रीसाठी. करा रोल पटकन. 2 जण करा. त्यानंतर 7 नंबर वार्ड आहे. हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 9. वार्ड क्रमांक 9 हा अनुसूचित जातीसाठी आहे. त्यानंतर अनुसूचित जाती वार्ड क्रमांक 15. वार्ड क्रमांक 15 अनुसूचित जाती. वार्ड क्रमांक 16. त्यानंतर वार्ड क्रमांक 22 अनुसूचित जाती. वार्ड क्रमांक 24. वार्ड क्रमांक 24 अनुसूचित जाती. आणि वार्ड क्रमांक 28 अनुसूचित जाती. या 9 चिठ्ठ्या ज्या आहेत, ह्या 9 चिठ्ठ्या, तो प्लास्टिकचा पाईप दाखवा. 1 मिनिट 1 मिनिट, तो पाईप दाखवा. हा प्लास्टिकचा पाईप वापरून आपण ह्या चिठ्ठ्यांचे रोल केलेले आहेत. म्हणजे रोल जो आहे इक्वल साईजचा रोल असणार आहे. इक्वल साईज म्हणजे हा रोल छोटा मोठा झाला अशातला काही भानगड नाही. दुसरी गोष्ट, त्याला प्रत्येक याला रोलला आपण लाल कलरचं रबर लावलेलं आहे. दाखवा ते जरा. ते रबर बँड लावून एक दाखवा. एकाच रंगाचा रबर बँड त्या याला लावलेला आहे. एकाच कंपनीचे हे रबर आहेत. अशा 9 चिठ्ठ्या त्या याच्यात आपण ड्रम मध्ये टाकलेल्या आहेत. 9 चिठ्ठ्या त्या ड्रम मध्ये टाकलेल्या आहेत. आता अगदी आपण जसं अर्जुनाचं लक्ष फक्त त्या याच्यावर होतं माशाच्या डोळ्यावर, तसं ड्रम वर आपण लक्ष ठेवायचं आहे. आता ड्रम फिरतोय, सगळ्या चिठ्ठ्यांची सरमिसळ होते आहे. धडधड वाढलेली आहे इच्छुक उमेदवारांची. बस करायचा का? हा बस, या जोरात जोरात. बघा रस वगैरे निघायचा. बस हा, चला घ्या. चला ये बेटा, ये बेटा. आपल्याला 5 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. एक काढायची, त्याच्यानंतर परत रोल होईल. बावीस अ जो आहे प्रभाग, हा
अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव झालेला आहे 22 अ. 5 पैकी 1 झालेला आहे. परत आता ते रोल करा. अतिशय काळजीपूर्वक काम करायचंय परब साहेब. हा, आता 8 चिठ्ठ्या त्यामध्ये आहेत. 8 चिठ्ठ्या त्यामध्ये आहेत. वीर भाऊसाहेब काय कोण करताय ते सर? गोदेपुरे सर, तिथंच दुपारणी ठेवून त्याच्यातच टाकून द्या ती. हा, इथंच ठेवा म्हणजे हे नको. बरणी घ्या पुढे ती. हा, अनुसूचित जमातीची महिलांची 1 मिनिट. हा, फिरवा तुम्ही, फिरवा फिरवा. हा, त्यातच तो रोल करून टाकून देऊ, नंतर आपण मग करू. हा, ये बेटा पुढे ये. कोणी या. एक चिठ्ठी काढ बेटा. परत ते बंद करा. हा, 6 अ हा प्रभाग अनुसूचित जाती श्री राखीव झालेला आहे. ही चिठ्ठी बरणीत घाला. द्या, मागे दिली. आता 7 चिठ्ठ्या उरलेल्या आहेत. बंद करा, फिरवा. सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे. 7 चिठ्ठ्या आतमध्ये आहेत. बस, ये बेटा. एक काढायचे. तीन अ प्रभाग क्रमांक 3 अ 1 जागा जी आहे ती अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झालेली आहे. आता बरणीमध्ये 6 चिठ्ठ्या उरलेल्या आहेत. जोरात फिरवा, जोरात. हा, चल बेटा ये. सात अ प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 1 जागा आरक्षित झालेली आहे. आता फक्त 1 जागा उरलेली आहे. आतमध्ये 5 चिठ्ठ्या आहेत. बस, या बेटा. चोवीस अ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झालेली आहे. अशा प्रकारे अनुसूचित जातीच्या ज्या 9 जागा आहेत त्यापैकी 5 जागा या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 24 या प्रभागामधली जी जागा आहे 1 जागा अनुसूचित जातीची ती महिलांसाठी आरक्षित झालेली आहे. अशा प्रकारे आपला अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सोडत कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे अनुसूचित जमाती. आता अनुसूचित जमातीच्या या सगळ्या आल्या, या उरलेल्या पण काढून ठेवा. उरलेल्या काढून बाजूला ठेवा. बरोबर. आता अनुसूचित जमातीचे आपले जे राखीव प्रभाग आहेत 1, 2 आणि 5. वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 1 याचा रोल करा पटकन. त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 2. विनंती आहे काळजीपूर्वक बघा, कुठे काही शंका आली लगेच उपस्थित करा. त्यानंतर वार्ड क्रमांक 5 अनुसूचित जमाती. या 3 पैकी
2 वॉर्ड जे आहेत ते स्त्रियांसाठी राखीव होणार आहेत. या 3 चिठ्ठ्या आपण त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत, काळजीपूर्वक बघायचं आहे. फिरवा. चला या बेटा. हा थांबवा. अनुसूचित जमाती श्री राखीव आपण या ठिकाणी सोडत प्रक्रिया पूर्ण करत आहोत. हा एक चिठ्ठी काढलेली आहे, परत ते बंद करा. 5A प्रभाग क्रमांक 5 जो आहे त्याच्यातली एक जागा अनुसूचित जमातीची ती महिलांसाठी राखीव झालेली आहे. पुन्हा फिरवा. पुन्हा फिरवा. बस. अनुसूचित जमाती श्री राखीव 2A प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मधली अनुसूचित जमातीची जी जागा आहे, 2 जागा आहेत, या दोनही महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत. आणि वॉर्ड क्रमांक 1 ची जी चिठ्ठी आहे ती काढा आणि ती विशिष्ट बरणीमध्ये ठेवा. अशा पद्धतीने उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती स्त्रियांच्या राखीव हा जो आहे विषय तो संपलेला आहे. आता आपण पुन्हा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकडे येणार आहोत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 2 जागा आपल्याला निवडायच्या आहेत सोडतीद्वारे. 20 प्रभागांची जी यादी आहे ते प्रेझेंटेशन घे राजा. 20 प्रभागांची जी यादी आपण आधी तयार केलेली आहे त्यामधून आपल्याला 2 प्रभाग हे नामाप्रच्या जागा देण्यासाठी निवडायचे आहेत. हा बरोबर. आता बघा हे ते 20 प्रभाग आहेत. 4, 8, 10, 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 20, 21, 23, 25, 26, 27, 30, 31, 32 आणि 33 हे जे प्रभाग आहेत या प्रभागामध्ये एससी किंवा एसटी ची जागा नाही. या ठिकाणी फक्त नामाप्रची आपण जागा दिलेली आहे. आणि वॉर्ड क्रमांक 29 ज्याच्यामध्ये फक्त 3 सदस्य आहेत तो याच्यातून वगळलेला आहे. असे 20 प्रभाग आपण 20 प्रभागाच्या चिठ्ठ्या याच्यामध्ये टाकणार आणि त्याच्यापैकी आपण 2 चिठ्ठ्या काढणार आणि त्या 2 जागा त्या प्रभागामध्ये एक्स्ट्रा होणार नामाप्रच्या. करा सुरू. आता हे प्रभाग जे आहेत तेच चालू ठेव मागे. प्रभाग क्रमांक 4 आपण आता बघितली यादी 20 प्रभागांची. प्रभाग क्रमांक 4 त्यानंतर प्रभाग क्रमांक 8 त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 11 पुढचा घ्या प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 14
प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 18। अतिशय शांततेने आणि काळजीपूर्वक काम करायचं आहे। भलतीकडे कोणी कोणाकडे पाहू नका। सगळ्या 20 चिठ्ठ्या बरोबर रोल करून आतमध्ये ड्रम मध्ये जातील। प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 23। सावकाश, त्यांना रोल करायला वेळ लागतो। प्रभाग क्रमांक 23, नाही 23 झालेला आहे, 25 दाखवा। प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 26, प्रभाग क्रमांक 26, प्रभाग क्रमांक 27, प्रभाग क्रमांक 29, सॉरी 29 आपण वगळलाय। प्रभाग क्रमांक 30, प्रभाग क्रमांक 31, प्रभाग क्रमांक 32, प्रभाग क्रमांक 33। या अशा प्रकारे आपल्या 20 चिठ्ठ्या ज्या आहेत, 20 चिठ्ठ्यांचे आपण रोल करून त्या ड्रम मध्ये टाकलेले आहेत। आता या 20 चिठ्ठ्या त्या ड्रम मध्ये आहेत। फिरवा। बस का? कोणी काहीच बोलत नाही। चल चल बेटा। आता ह्या 2 चिठ्ठ्या आपण काढणार, याच्यापैकी एक चिठ्ठी या मुलीने काढलेली आहे। परत बंद करा ते। 33B, 33 वार्ड क्रमांक 33 मध्ये नामाप्रची ऑलरेडी एक जागा दिलेली होती, आणखी एक जागा नामाप्रसाठी राखीव झालेली आहे। फिरवा। आता 19 चिठ्ठ्या यामध्ये आहेत। जोरात फिरवा। 19 चिठ्ठ्या यामध्ये आहेत। हा 19। हा बस, काढ बेटा। ही एक चिठ्ठी निघालेली आहे। वार्ड क्रमांक 30 ऑलरेडी एक जागा नामाप्र होती आणि आणखी दुसरी एक जागा त्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे। आता उरलेल्या 18 चिठ्ठ्या आपण काढून घेणार। तर अशा प्रकारे 35 जागा ज्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी,
ज्या 35 जागा आहेत त्या प्रत्येक प्रभागात एक 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 याप्रमाणे दिलेल्या होत्या आणि हे जे दोन प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 33, यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा राखीव झालेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा फिक्स केलेल्या आहेत। आता आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिलांचं आरक्षण निश्चित करायचं आहे। तर आयोगाने काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांनुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी काही जागा ज्या आहेत त्या बाय डिफॉल्ट स्त्रियांसाठी राखीव होणार आहेत। तर एकूण मला वाटतं 7 जागा ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बाय डिफॉल्ट स्त्रियांसाठी राखीव होणार आहेत। ते आम्ही करतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो। 5 मिनिटं आमची चर्चा राहील आणि तुम्हाला तुमच्या समोरच हा विषय मांडतो। हे बघा, सर्वांनी कृपया लक्ष द्या। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपण जागा 35 जागा फिक्स केलेल्या आहेत। त्यापैकी 18 जागा आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखीव करायच्या आहेत। तर आयोगाने काही निकष दिलेले आहेत, त्या निकषांचं मी या ठिकाणी वाचन करतो। त्या निकषानुसार 2 अधिक 5 या जागा ज्या आहेत, म्हणजे एकूण 7 जागा ज्या आहेत त्या बाय डिफॉल्ट स्त्री होणार आहेत, स्त्रियांसाठी राखीव होणार आहेत। मग उरल्या 11 जागा, 11 जागा आपण सोडतीद्वारे काढणार आहोत। येते ना लक्षात? कोणाला काही शंका असेल त्याच टप्प्यावर विचारा, म्हणजे नंतर आपल्याला बाय डिफॉल्ट सांगतो ना। हे बघा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपण 35 जागा निश्चित केल्या। आता त्याच्या निम्मे अर्थात 18 जागा आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखीव करायच्या आहेत। इथपर्यंत ओके। आता आयोगाने काही निकष दिलेले आहेत, अतिशय सोपे आहेत, ते वाचून दाखवले तरी लगेच कळेल। त्या निकषांनुसार 7 जागा ज्या आहेत, 7 जागा 7, 18 मधल्या 7, 18 मधल्या 7 जागा ह्या बाय डिफॉल्ट स्त्रियांसाठी राखीव होणार आहेत। त्या कशा मी सांगतो। आणि उरल्या मग 11 जागा, 11 जागांसाठी आपण सोडत काढणार आहोत। ओके, सरकू पुढे। निकषच सांगतोय। इथे ती स्लाइड घे रे राजा।
स्लाइड घे ती ही बघ टक्केवारी नंतरची घे टक्केवारी नंतरची. हा प्रेझेंटेशन वर शिफ्ट हो ना. नाही होत आहे. कुठून होत आहे ते. आलंय. जा पुढे जा पुढे. हा मोठ्या स्क्रीनवर आलंय बघा. हे बघा आता हे निकष आहेत ते. पहिलं बघा अनुसूचित जातीच्या महिलांची सोडत अनुसूचित जाती करता आरक्षित जागांमधून काढण्यात यावी हे आपण केलेलं आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या महिलांची सोडत अनुसूचित जमाती करता आरक्षित जागांमधून काढण्यात यावी ते पण आपण केलेलं आहे. पुढे बघा नागरिकांच्या अरे वायर धरून ठेवा ती. हा हे पक्क धरा आता आता परत नको व्हायला. हे बघा टीप क्रमांक 3 नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या एकूण 35 जागांपैकी 33 जागांचे प्रभाग न्याय वाटप करण्यात आले असून उर्वरित 2 जागा सोडतीने देताना डी असे नमूद केलेल्या प्रभागांमधून कोणत्याही 2 प्रभागांकरता देय होईल ते आपण केलेलं आहे. हे पण झालं आपलं. पुढचं 4 नंबर ज्या प्रभागात आता बघा ज्या प्रभागात हाच तो निकष आहे. ज्या प्रभागात नामाप्रच्या 2 जागा राखीव होतील त्या प्रभागामधील 1 जागा नामाप्र महिलांकरता थेट राखून ठेवण्यात यावी. तर आता बघा वॉर्ड क्रमांक 30 आणि वॉर्ड क्रमांक 33 यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 2 जागा आल्या. त्याच्यापैकी बाय डिफॉल्ट आपण 1 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव करत आहोत. बरोबर कळलं. मग बघा नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री राखीवसाठी वॉर्ड क्रमांक 30 आणि वॉर्ड क्रमांक 33 मधली 1-1 जागा राखीव झालेली आहे. कोणाला काही शंका नाही. आता पुढचा निकष बघा 5 नंबरची टीप बघा. ज्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची जागा आहे बरोबर मात्र अरे ते काय रे तुमचं रे. टीप क्रमांक 5 ज्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची जागा आहे मात्र ती जागा महिलांकरता आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील नामाप्रची जागा थेट महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावी. कळलं. आता तुमच्याकडे पण कोणाला कळलं नाही पुन्हा सांगू. हे बघा अरे काय रे. टीप क्रमांक 5 ज्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची जागा आहे मात्र ती जागा महिलांकरता आरक्षित झालेली नाही. म्हणजेच काय इकडे लक्षात द्या मी काय बोलतो ते लक्षात द्या. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती म्हणजे आपले 9 आणि 3 12 प्रभाग झाले. ती जागा आहे आपण नामाप्र प्रत्येक प्रभागामध्ये 1-1 दिलेली आहे. येते ना लक्षात. ती 1 जागा आहे 2 जागा झालेल्या आहेत फिक्स. त्याच्यापैकी एकही महिला नाही. आता आपण महिला अनुसूचित जातीच्या महिला काढल्या अनुसूचित जमातीच्या महिला काढल्या. अनुसूचित जातीचे 4 प्रभाग उरले बिगर महिलांचे. अनुसूचित जातीचे 4 प्रभाग उरले ना बिगर महिलांचे. आणि अनुसूचित जमातीचे किती प्रभाग उरले. व्हेरी गुड 1 प्रभाग. असे किती झाले. मग ते 5 प्रभाग आपण नामाप्र आहेच तिथे त्या नामाप्र आपण त्याच्यामध्ये महिला करणार. कळलं. हा तर आता मग ते प्रभाग मी सांगतो. अनुसूचित जमाती आणि नामाप्र असलेला प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकही महिला आतापर्यंत नव्हती म्हणून नामाप्रची महिला त्या ठिकाणी देण्यात येत आहे. कळतंय. हा त्याच्यानंतर पुढच्या प्रभागाकडे जाऊ. प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे नामाप्रची जागा आहे पण महिला एकही नाही म्हणून नामाप्र त्या ठिकाणी महिला देण्यात येत आहे. शंका असेल तर लगेच विचारा. त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे नामाप्रची जागा आहे पण महिला एकही नाही म्हणून
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला त्या ठिकाणी आरक्षित करण्यात येत आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 16 कडे या. प्रभाग क्रमांक 16 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे, नामप्रची जागा आहे, मात्र महिला नाही. म्हणून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ही जागा वार्ड क्रमांक 16 मध्ये आरक्षित करण्यात येत आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक आपण याच्यावर येऊ. वार्ड क्रमांक 28. वार्ड क्रमांक 28 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे, नामप्रची एक जागा आहे, मात्र दोघांमध्ये एकही महिला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी वार्ड क्रमांक 28 मध्ये एक जागा राखीव करण्यात येत आहे. झालं? अशा किती दिल्या गेल्या? 7 जागा दिल्या गेल्या. कोणाला काही शंका? नाही ना? व्हेरी गुड. म्हणजे इथपर्यंत झालं. आता आपल्याला 11 महिला अजून द्यायच्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या. तर त्यासाठी आपण आता वार्ड उर्वरित जे वार्ड आहेत त्यांच्या चिठ्ठ्या या ठिकाणी घेणार. ब मध्ये अतिशय योग्य आणि समर्पक अशी शंका. ब मध्ये
हॅलो 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 हॅलो. हॅलो सर, मी माझी शंका एक ओके ओके. सर धन्यवाद आपण बोलण्यास संधी. सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मी राष्ट्रवादीचा प्रदेश सचिव रमेश इंदिसे सगळ्यांचं स्वागत करीत आहे. सर सूचना माझी अशी आहे की आता आपण एक छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. निवडणूक आयोग ही असलेला विभाग आहे आणि त्या विभागातनं एवढ्याशा या कार्यक्रमात अशा पद्धतीचं जर कार्य होत असेल तर आपण तर हातात घालणाऱ्यांना बाहेर काढलं जातं. तर ह्या गोष्टींचा आपण साहेब, इंदिसे साहेब, यस सर. हे आहे ना, आपली ही जी प्रक्रिया चालू आहे याच्या संदर्भात काही शंका? आपलं निवडणूक प्रक्रिया अतिशय निर्मळ आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल याची संदर्भात काही शंका? आपलं निवडणूक प्रक्रिया अतिशय निर्मळ आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल याची तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. हा.
इकडे लक्ष द्या कृपया. आता अनुसूचित जाती, लक्ष द्या कृपया. आता अनुसूचित जाती आणि नाममात्र, अनुसूचित जमाती आणि नाममात्र, नाममात्र आणि नाममात्र, येते ना लक्षात. अशा प्रकारे आपले काही वॉर्ड फॉर्मेशन किंवा वॉर्ड आरक्षण झालेलं आहे. तर याच्यातली जी जागा नाममात्रसाठी महिलांसाठी राखीव झालेली नाही, त्या जागांच्या फक्त आपण आता चिठ्ठ्या काढणार आहोत. तर या ठिकाणी एक्सप्लेन केल्यावर तुमच्या लक्षात येईल. वॉर्ड क्रमांक 1 वर या. प्रत्येकाने बहुतेक लोकांनी लिहून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे अडचण येणार. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जमाती ची एक जागा आहे, नाममात्रची एक जागा आहे, मात्र ती महिलांसाठी राखीव मध्ये नाममात्रची एकच जागा देऊन झालेली आहे, ती महिलांसाठी नाही. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नाममात्र महिला नाही, म्हणून ती आपण एक घेणार आहोत. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये तीच परिस्थिती आहे, नाममात्र आहे परंतु महिला नाही, म्हणून ती सोडतीमध्ये घेणार आहोत. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये अद्याप तो एकच जागा देऊन झालेली आहे, नाममात्रची घेणार आहोत. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये नाममात्र महिलांसाठी राखीव झालेली नाही, म्हणून ती सोडतीमध्ये घेत आहोत. वॉर्ड नाममात्रची जागा महिलांच्या सोडतीसाठी घेत आहोत. वॉर्ड क्रमांक 25, 26 आणि 27 या तीनही वॉर्डामध्ये नाममात्र महिला नाही, म्हणून त्या आपण सोडतीमध्ये घेत आहोत. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 28 मध्ये जर आपण बघितलं, नाममात्रची जागा महिलांसाठी राखीव झालेली आहे, त्याच्यामुळे ती सोडतीमधून वगळत आहोत. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 29 तिथे नाममात्रचं आरक्षण आहे पण महिला नाही, म्हणून ती सोडतीमध्ये घेत आहोत. नंतर वॉर्ड क्रमांक 30 मध्ये नाममात्रसाठी एक जागा ऑलरेडी महिलांसाठी झालेली आहे, त्याच्यामुळे ती आपण वगळलेली आहे. वॉर्ड क्रमांक 31 आणि वॉर्ड क्रमांक 32 यामध्ये नाममात्र आहे परंतु महिला नाही, म्हणून ह्या जागा आपण सोडतीमध्ये घेत आहोत. तर असं जर आपण आता काउंट केला असेल, करून बघा, अशा 26 जागा म्हणजे 26 वॉर्डातल्या 26 जागा आपण आता सोडतीमध्ये घेणार. त्याच्यापैकी आपण चिठ्ठ्या किती काढणार? 11. व्हेरी गुड, 11 चिठ्ठ्या काढणार. झाली स्लाइड तयार. नाममात्र महिला आरक्षणाची सोडत या बघा, 26 जागा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वॉर्ड क्रमांक 2 ची ब, 3 ब, 4 ची अ जागा, 5 ब, 6, 7, 8,
10, 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 31 या तर दिलेल्या जागा आहेत ना. 31 आणि 32. या चिठ्ठ्या आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. करा सुरू. एक दाखवून घ्या. 2 ब, त्यानंतर स्क्रीनवर ते ठेवलं असतं रे, प्रेझेंटेशनचं ती स्लाइड ठेवली असते. हा, ही कोणती आहे? 3 ब, त्यानंतर 4, 4 अ, त्यानंतर 5 ब, 6 ब, 7 ब, 7 ब, 8 अ, 8 अ, 10 अ, 10 अ, 11 अ, 11 अ, 12 अ, 12 अ, 13 अ, 13 अ, 14 अ, 14 अ, 17 अ, 17 अ, 18 अ, 18 अ, 19 अ, 19 अ, 20 अ, 20 अ, 21 अ, 21 अ, 22 ब, 22 ब, 23 अ, 23 अ, 24 ब, 24 ब, 25 अ, 25 अ, 26 अ, 26 अ, 27,
27 29 31 32 या अशा 26 चिठ्ठ्या आपण रोल करून ड्रम मध्ये टाकत आहोत. या 26 चिठ्ठ्यांपैकी 11 चिठ्ठ्या आपल्याला आता काढायच्या आहेत. हा काय 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 सॉरी, त्यांना माईक द्या बरं. 33 मध्ये नामाप्र ऑलरेडी एक झाली ना राखीव. हा कुठे मग 30 कुठे घेतली आपण? 30 नाही घेतली बरं का, 30 नाही घेतलेली. काही शंका आहे काका तुम्हाला? नाही ना. हा 30 घेतलेली नाही आपण. या अशा 26 चिठ्ठ्या यामध्ये आहेत. कृपया अतिशय बारकाईने लक्ष द्या. आता याच्यातल्या 11 चिठ्ठ्या आपल्याला काढायच्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गांच्या स्त्रियांसाठी जे आपल्याला वॉर्ड राखीव करायचे आहेत ती प्रक्रिया आपली या ठिकाणी सुरू आहे. फिरवा जोरात, आणखी जोरात, जोरात जोरात. चिठ्ठ्या आदळायला नको, चिकटल्या पाहिजे सगळीकडे. फिरव. बस का? काही म्हणतायत अजून फास्ट. बस बस, चल बेटा. काळजीपूर्वक नोंदी घ्या ज्या निघतायत. सहा ब नामाप्र महिलांसाठी निघालेली आहे. फिरवा, पुन्हा फिरवा. हा काढ बेटा. तीन ब नामाप्र महिलांसाठी निघालेली आहे. हा बंद करा ते, पुन्हा रोटेट करा, फिरवा ते. आता 24 चिठ्ठ्या शिल्लक आहेत ड्रम मध्ये. चोवीस ब फिरवा. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे सर्वांनी.
हा चला. सतरा अ. एकोणतीस अ. एकोणीस अ. सहा झाले, अजून पाच बाकी आहेत. तुम्ही ते पण मोजलं पाहिजे, नाही तर आम्ही काढतच राहू. ही सातवी चिठ्ठी काढलेली आहे. चौदा अ. ही 8 नंबरची चिठ्ठी काढण्यात येत आहे. दहा अ. हो, ते पुरुषांना जास्त आनंद झाला. नऊ नंबरची चिठ्ठी निघते आहे. ते नाही, पुन्हा पुन्हा फिरवा. हा ढकला ती आतमध्ये आणि पुन्हा फिरवा. सात ब. दहा नंबरची चिठ्ठी निघते आहे. 9 झाले, 10 ना. आठ अ. आणि आता ही शेवटची 11 नंबरची चिठ्ठी निघेल. 11 नंबरची चिठ्ठी.
26 अ. अशा प्रकारे आपला नागरिकांचा यस काय एकवत्या जागा ना करतो 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 हो सांगतो. अशा प्रकारे आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गाकरता राखीव असलेल्या 18 जागांपैकी स्त्रियांकरता राखीव असलेल्या 18 जागांपैकी 11 जागांची सोडत काढलेली आहे. एकदा त्याचा गोषवारा मी या ठिकाणी सांगतो. स्क्रीनवर आलेला आहे बघा, स्क्रीनवर अपडेट केलेला आहे. वॉर्ड क्रमांक 6 ब, 3 ब, 24 ब, 17 अ, 29 अ, 19 अ, 14 अ, 10 अ, 7 ब, 8 अ आणि 26 अ या 11 जागा आणि आधीच्या 7 जागा अशा 18 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव झालेल्या आहेत. त्या पुन्हा गाईडलाईन घे, त्या पहिल्या गाईडलाईन घे. प्रक्रिया बाकी आहे, अजून प्रक्रिया बाकी आहे. अजून बरीचशी प्रक्रिया बाकी आहे. आपल्याला सर्वसाधारण सर्वसाधारण श्री राखीव ज्या जागा आहेत त्या पण निश्चित करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग खुला ओपन जागा कुठल्या राहणार आहेत ती प्रक्रिया या ठिकाणी होत आहे.
यांचं आरक्षण आपण या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. माझी विनंती आहे, कृपया 10 मिनिटं शांतता ठेवा. साहेब बसून घ्या. नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण बसून घ्या. 10 मिनिटं फक्त शांतता राखा. 10 मिनिटात संपेल हा कार्यक्रम. प्लीज जरा बसून घ्या. या ठिकाणी जे आहेत, अहो साहेब, सर्व नागरिक, माजी लोकप्रतिनिधी, उजव्या हाताला, स्टेजच्या उजव्या हाताला जो ग्रुप आहे, कृपया बसून घ्या. बसून घ्या ना. हॅलो, कृपया सर्वांनी बसून घ्या. 10 मिनिटात आपला कार्यक्रम संपेल. बसून घ्या. बसून घ्या साहेब, बसा. 10 मिनिटं फक्त लागतील. 10 मिनिटात प्रक्रिया आपली संपणार आहे. आता आपण शेवटचे 2 टप्पे बाकी आहेत. आपल्याला सर्वसाधारण श्री राखीव आरक्षण या ठिकाणी घोषित करायचं आहे फक्त, आणि ओपन ज्या जागा आहेत, ओपन खुल्या प्रवर्गासाठी ज्या राहतील त्या जागांची या ठिकाणी घोषणा करायची आहे. त्या निश्चित करून झालेल्या आहेत, फक्त वाचून दाखवायच्या आहेत. बघा, सर्वसाधारण श्री राखीव, सर्वसाधारण श्री राखीव, अनेक अभ्यासू मंडळीने इथली सगळी प्रक्रिया पूर्ण नोट डाऊन केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना, ज्यांचं प्रॉपर त्यांनी लिहून घेतलंय, त्यांना अतिशय सोपं जाईल समजायला. बघा, ज्या ठिकाणी अनुसूचित जमाती आणि नामाप्र किंवा अनुसूचित जाती आणि नामाप्र अधिक नामाप्र, बरोबर, असे वॉर्ड आरक्षित झालेले होते. त्याच्यापैकी काही जागा आपल्या महिलांसाठी राखीव झाल्या. महिलांसाठी राखीव होत असताना आपल्याकडे 4 प्रकार निर्माण झाले. 4 प्रकार निर्माण झाले म्हणजे काय? अनुसूचित जाती, महिला, नामाप्र मात्र नामाप्र आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती, महिला आणि नामाप्र आहे तसाच आहे. किंबहुना अनुसूचित जाती आणि नामाप्र महिला, अनुसूचित जमाती आणि नामाप्र महिला, नामाप्र किंवा नामाप्र आणि नामाप्र महिला, असा सीन तयार झालाय प्रत्येक वॉर्डामध्ये, बरोबर. तर आता उरलेल्या जागा ज्या आहेत, आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये 2 महिला द्यायच्या आहेत. 50% जागा ज्या आहेत, ते एकूण महानगरपालिकेमध्ये जरी 50% जागा महिलांसाठी असल्या तर ते प्रमाण ऑटोमॅटिकली प्रत्येक वॉर्डामध्ये पण रिफ्लेक्ट होणारच. तर प्रत्येक वॉर्डामध्ये रिफ्लेक्ट होताना ज्या 3 जागा आहेत, म्हणजे जो 4 जागांचा प्रभाग आहे, त्याच्यापैकी 2 जागा या महिलांसाठी. तर त्यामुळे आता प्रभागनिहाय या ठिकाणी वाचून दाखवतो. बघा, प्रभाग क्रमांक 1, शंका असेल तर त्यावेळेला मध्येच विचारले तरी चालेल. प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आणि इथं आपण आता एक जनरल महिला दिलेली आहे, बरोबर. मी प्रभाग न्याय वाचून जाऊ आता. तर आता या जनरल महिला आपण 41 जागा दिलेल्या आहेत. ते तुमच्या लक्षात येतील. मी ज्या वेळेला बोलेल त्यावेळेला तुम्ही लिहून घेऊ शकता. 41 जागा आपण सर्वसाधारण महिलांच्या निश्चित केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ओपन ज्या जागा आहेत, ओपन म्हणजे स्त्री, पुरुष, ट्रान्सजेंडर आणि कोणत्याही धर्म, पंथाचा, जातीचा माणूस उभा राहू शकतो, अशा त्याला आपण म्हणतो ओपन. त्या ओपन जागा आहेत 43, बरोबर. तर आता मी प्रभाग न्याय सलग वाचेल, तुमच्या लक्षात येईल. अ ब कड वाचू का? ठीक आहे, नाही ठीक आहे. आता अ ब कड वाचतो म्हणजे विषय संपून जाईल. संपूर्ण विषय, इथं पत्रकार मित्र पण बसलेले आहेत, ते पण अ ब कड त्यांचे लिहून मोकळं होईल. हे बघा, प्रभाग क्रमांक 1, अ, अनुसूचित जमाती, ब, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क, जनरल महिला, जनरल म्हटलं चालेल ना? हा, सर्वसाधारण महिला म्हणजे जनरल महिला, आणि ड, ओपन, बरोबर. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2, अ जागा अनुसूचित जमाती म, महिला, अनुसूचित जमाती महिला, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3, अनुसूचित जाती महिला, अ जागा, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 4,
अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. त्यानंतर वार्ड क्रमांक 5 अनुसूचित जमाती महिला अ जागा, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 6 अ जागा अनुसूचित जाती महिला, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जाती महिला अ जागा, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 8 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 9 अ जागा अनुसूचित जाती, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 11 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 12 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 13 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 14 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 अ जागा अनुसूचित जाती, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाचा प्रवर्ग महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 16 अ जागा अनुसूचित जाती, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 17 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 18 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 19 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 20 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन.
प्रभाग क्रमांक 21 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 22 अ जागा अनुसूचित जाती महिला, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 23 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 24 अ जागा अनुसूचित जाती महिला, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 25 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 26 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला, क जागा ओपन, ड जागा ओपन. त्यानंतर प्रभाग क्रमांक 27 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 28 अ जागा अनुसूचित जाती, ब जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा महिला, त्याच्यानंतर क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 29 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब जागा जनरल महिला आणि क जागा ओपन. या ठिकाणी ड जागा नाही. त्यानंतर प्रभाग क्रमांक 30 यामध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, त्याच्यानंतर क जागा जनरल महिला, ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 31 यामध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. प्रभाग क्रमांक 32 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा जनरल महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. आणि प्रभाग क्रमांक 33 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क जागा जनरल महिला आणि ड जागा ओपन. अशा पद्धतीने 43 जागा ओपन, 41 जागा सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव आणि इतर सर्व आरक्षण आपल्याला या पद्धतीने झालेलं आहे. सर्व उपस्थितांनी या कामकाजामध्ये अतिशय शांततापूर्ण पद्धतीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने भाग घेतला. सर्वांचे या ठिकाणी हे चार्ट पुन्हा दाखव, चालू ठेव, तिथं चार्ट दाखवा. सर्वांचे मनपूर्वक आभार. पत्रकार मित्रांचे मनपूर्वक आभार. सर्वांचं निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीचं सहकार्य अपेक्षित करतो आणि पुन्हा एकदा करून आजचं आरक्षण सोडतीचं कामकाज संपलं असं माननीय आयुक्त महोदयांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. त्या मुलींचे सत्कार आपल्याला करायचे आहेत. माननीय आयुक्त महोदयांना माझी विनंती आहे. वंशिका प्रजापती 8वी, पीयू गौंड 8वी, ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील या विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनीच्या हस्ते आपण आजी सोडत जाहीर केलेली आहे. अत्यंत पारदर्शकपणे ही सगळी प्रक्रिया इकडे राबविण्यात आली. आयुक्त महोदयांच्या हस्ते या विद्यार्थिनीचा सत्कार होतोय.
वंशिका प्रजापती आणि पियू गौण 8वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे आभार, त्यांच्या शिक्षकांचे देखील आभार.